मंडळी, अकलूजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीमुळे आग लागून एक चारचाकी गाडी, दुकान आणि राहतं घर जळून खाक झालंय। मिळालेल्या माहितीनुसार 4 फेब्रुवारीला रात्री सुहास गांधी यांनी आपली इलेक्ट्रिक दुचाकी नेहमीप्रमाणे चार्जिंगला लावली होती, पण चार्जिंग पूर्ण झाल्यानंतर ती बंद करायला ते विसरले। त्यामुळे बॅटरीमध्ये ओव्हरहीटिंग झालं आणि दुचाकीनं पेट घेतला। ही आग इतकी वेगाने पसरली की जवळच उभ्या असलेल्या कारलाही तिनं आपल्या विळख्यात घेतलं। काही क्षणातच या आगीच्या ज्वाला गांधी यांच्या मिशनरीच्या दुकानात आणि घरापर्यंत पोहोचल्या। या घटनेची माहिती मिळताच अकलूज नगर परिषदेच्या अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली, पण आगीची तीव्रता इतकी भीषण होती की त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांना सलग 3 ते 4 तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले आणि अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली। सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण दुचाकी, चारचाकी गाडी आणि दुकानातील मौल्यवान मिशनरींची राखरांगोळी झाली। घराचा मोठा भागही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानं गांधी कुटुंबाचं लाखो रुपयांचं आर्थिक नुकसान झालं। या घटनेमुळे इलेक्ट्रिक वाहनं चार्ज करताना घेण्याच्या काळजीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। बॅटरी चार्ज झाल्यावर स्विच बंद न करणं किती महागात पडू शकतं याचं हे हृदयद्रावक उदाहरण ठरलंय।